नमस्कार. मॅट्रिक्स म्हणजे काय आणि त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन कसं असतं हे आपण आधीच्या व्हिडिओत बघितलंय. तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की एम आणि एन मीन्स नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स सेम असण्याची गरज नसते मॅट्रिक्समध्ये. सो त्यावरून काही डिफरंट टाईप्स पडतात मॅट्रिक्सचे, ते टाईप्स आपण बघणार आहोत. सो फर्स्ट टाईप आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे तिथे सिंगल रो असते, कॉलम किती असतील, एनी नंबर ऑफ कॉलम्स असू शकतात, पण रो फक्त सिंगल असेल अशा टाईपच्या सगळ्या मॅट्रिक्सला म्हणतात रो मॅट्रिक्स. सो सिंगल रो असणार म्हणजे सपोज एकच नंबर इथे सपोज 1. सो हा मॅट्रिक्स झाला, तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, तर 1 by 1 बिकॉज 1 रो अँड 1 कॉलम. सो 1 by 1 ही ऑर्डर झाली. पण इथे रो किती आहेत, नंबर ऑफ रो 1 आहे. सो मॅक्झिमम रोज किती असणार आहेत, 1च असणार आहेत, पण कॉलम्स किती असू शकतात त्या सगळ्यांना म्हणतात रो मॅट्रिक्स. सो अजून एक्झाम्पल घ्यायचं आलं तर 5 -3 4. आता हा मॅट्रिक्स बघितला, त्याच्यात रो किती आहेत, तर रो एकच आहेत आणि कॉलम्स किती आहेत, 1 2 3 4 5 6. सो हा झाला 1 into 6 1 by 6 असा मॅट्रिक्स झाला. पण कॉलम कितीही असले तरी चालतील, रो कसे असले पाहिजे, म्हणजे एकच असला पाहिजे. जो मॅट्रिक्स आहे तो फक्त रो सारखा दिसला पाहिजे, देन इट इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. मग जसा रो मॅट्रिक्स असतो तसाच कॉलम मॅट्रिक्स पण असतो. सेम असणार आहे, फक्त तिथे कॉलम ओनली कॉलम असेल तर त्याला म्हणायचा कॉलम मॅट्रिक्स. तर कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे, कॉलम सिंगल म्हणजे एकच कॉलम असला पाहिजे. रोज तुम्ही किती घेऊ शकता, तर त्या रो किती असतील पण कॉलम मात्र सिंगल असेल तर त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे सपोज -2 काहीतरी 3. सो आता इथे बघितलं तर रोज किती आहेत, 2 रोज आहेत आणि कॉलम किती आहेत, 1 आहे. सो कॉलम एकच राहायला पाहिजे ऑलवेज, तर याला कॉलम मॅट्रिक्स म्हणतात. किंवा फॉर एक्झाम्पल याला पण आपण काय म्हणणार, कॉलम मॅट्रिक्स, बिकॉज कॉलम सिंगलच आहे, रोज आहेत 1 2 3 4 5 5 आहे. सो 5 into 1 5 by 1 असा मॅट्रिक्स आहे. सो दिस इज कॉलम मॅट्रिक्स. देन नेक्स्ट टाईप इज झिरो मॅट्रिक्स. सिम्पल आहे, सिम्पल टू अंडरस्टँड. झिरो मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे, कुठलेही एम आणि एन किती रोज आणि किती कॉलम्स असू दे, आतले सगळे नंबर्स काय असणार आहेत, झिरो असणार आहेत. सो थर्ड टाईप इज झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स असं पण त्याला म्हणतात. झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स असं पण म्हणतात. सो कुठल्याही ऑर्डरमध्ये फक्त 0 0 कंटेंट करणारे जो काही स्ट्रक्चर आहे त्याला सगळ्याला झिरो मॅट्रिक्स म्हणतात. मग तो कॉलम वेक्टर असेल किंवा रो वेक्टर असेल, कुठल्याही ऑर्डरचा तो असू शकतो, पण त्याच्यात फक्त सगळे एलिमेंट 0 असतील तर त्याला काय म्हणतात, झिरो मॅट्रिक्स असं म्हणतात. आता पुढचा इम्पॉर्टंट आहे की स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे जसं डिटर्मिनंटमध्ये एम आणि एन हे ऑर्डर दोन्ही सेम लागतात, म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम लागतात, तसं ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम सेम असतील मीन्स अशा टाईपचा मॅट्रिक्स AIJ हे जनरल रिप्रेझेंटेशन आहे. MN ही ऑर्डर असते त्याची, जर M = N असं असेल म्हणजे रो अँड कॉलम नंबर सेम असेल तर त्याला म्हणतात स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स हा इम्पॉर्टंट आहे बिकॉज स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करता येतो आणि मग डिटर्मिनंट हा स्केलर व्हॅल्यू झाली त्या मॅट्रिक्सची, त्यामुळे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचाच डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करता येईल. कारण डिटर्मिनंटला तशी कंडिशन आहे M = N असं लागतं. सो M = N असेल तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. सो ऑल मॅट्रिक्स 2 by 2 3 by 3 किंवा 1 by 1 सपोज असा मॅट्रिक्स आहे. सो हा झाला 2 by 2 मॅट्रिक्स, तर M = N त्यामुळे तो झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. किंवा नुसता असा असेल तर ह्या मॅट्रिक्सला पण स्क्वेअर म्हणणार आपण बिकॉज 1 by 1 ना. सो नंबर ऑफ रोज = नंबर ऑफ कॉलम्स असं आहे, त्यामुळे त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. सो स्क्वेअर मॅट्रिक्स ही जर कंडिशन असेल तर त्यानंतर अजून काही मॅट्रिक्स त्याच्यात टाईप्स होतात. म्हणजे बेसिक कंडिशन त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स असावा अशी लागते, त्यानंतर अजून काही मॅट्रिक्सचे टाईप पडतात. की आता हा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर याला डायगोनल मॅट्रिक्स कधी म्हणतात हे आपण बघणार. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, आता डायगोनल म्हणजे काय ते माहिती आहे आपल्याला, स्क्वेअरचा डायगोनल काय असतो आपल्याला माहिती आहे. आता मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर सारखंच आहे ना, नंबर ऑफ रोज आणि कॉलम सेम आहेत. सो ह्या डायगोनल मॅट्रिक्समध्ये डायगोनलवरचे जे सगळे इलेमेंट्स असतात ते प्रेझेंट असतात, म्हणजे नॉन झिरो असतील, झिरो असतील, कुठलेही रिअल नंबर असतील. बट नॉन डायगोनल नंबर जे आहेत
दे मस्ट बी झिरो. ते सगळे नंबर काय असले पाहिजेत, झिरो असले पाहिजेत. तर या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतात. मीन्स आता सपोज 3x3 मॅट्रिक्स घेतला तर मग 2 5 काहीतरी -2, तर नॉन डायगोनल इलेमेंट्स जे आहेत ते सगळे काय असले पाहिजेत, झिरो असले पाहिजेत. त्यामुळे दिसताना फक्त काय दिसतं की डायगोनलमध्ये नॉन झिरो इलेमेंट आहे, बाकी सगळं झिरोच असल्यामुळे दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. पण ह्याला स्क्वेअर असायला लागतो, कारण बेसिकली तो स्क्वेअर मॅट्रिक्स असायला लागतो. स्क्वेअर म्हणजे लक्षात आलं m = n असेल अर्थात तो स्क्वेअर सारखा दिसतो, दॅटफॉर इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल कधी होईल, जेव्हा नॉन डायगोनल इलेमेंट्स त्याचे झिरो होतील तेव्हा त्याला डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणणार. आता या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये अजून एक स्पेशल केस आहे की जो डायगोनल मधले जे इलेमेंट आहेत ते सगळे जर सेम असतील तर, म्हणजे सपोज इथे 5 आहे तर इथे पण 5 and 5. So non-diagonal elements are 0 and diagonal elements all are same. असं असेल, then this is called scalar matrix. So this is called scalar matrix. त्यामुळे स्क्वेअर मॅट्रिक्स वरूनच सगळे पुढचे टाइप्स आले. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर डायगोनल एलिमेंट प्रेझेंट असतील तर, आणि त्याच वेळेला नॉन डायगोनल झिरो असेल तर दॅट इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनलची स्पेशल केस म्हणजे सगळे नंबर जर सेम असतील तर त्याला म्हणतात स्केलर मॅट्रिक्स, बिकॉज एकच स्केलर जो काही आहे तो फक्त त्या डायगोनलवर असतो, बाकी सगळे झिरो असतात. आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक स्पेशल केस आहे. हे जे सगळे डायगोनल इलेमेंट आहेत ते कुठलाही रिअल नंबर नाही, तर फक्त एकच तिथे पॉसिबिलिटी असेल की तो नंबर फक्त 1 असेल, म्हणजे अशा टाईपचा असेल 1 0 0. आता सपोज 4x4 घेतला तर 0 1 0 0 0 0 1 0 0 0 1. हा 4x4 मॅट्रिक्स आहे, त्यामुळे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, बिकॉज नॉन डायगोनल झिरो दिसत आहे. स्केलर मॅट्रिक्स आहे कारण सगळे स्केलर सेम आहेत. बट अजून स्पेशल केस आहे की जे स्केलर आहेत ते काय आहेत, कंपल्सरी 1 आहेत. सो हा 1 0 अशाने बनलेला मॅट्रिक्स आहे, हा स्पेशल मॅट्रिक्स आहे. त्याला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्स पुढे आपल्याला जेव्हा आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस, सगळं अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस येणार आहे, त्यासाठी ह्या आपल्याला तिथे लागणार आहेत. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, ऑल डायगोनल इलेमेंट्स आर 1 अँड ऑल नॉन डायगोनल इलेमेंट्स आर 0. मग हा मॅट्रिक्सचं काय व्हॅल्यू आहे किंवा ते कसं वर्क होतं, कसं आयडेंटिटीसारखं वर्क होतं का, जसं आपल्याला रिअल नंबरमध्ये माहिती आहे की 1 ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे आणि 0 ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे वगैरे, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. तसं मॅट्रायसेसमध्ये काही आहे का की दोन मॅट्रिसेसचे ॲडिशन करताना याला आयडेंटिटी मॅट्रिक्स हे म्हटलं आहे, म्हणजे हे ॲज अ आयडेंटिटीसारखं वर्क होतं का वगैरे आपल्याला तेव्हा ते लक्षात येईलच. सो स्क्वेअर मॅट्रिक्स सुरू झालं की मग त्याच्या स्पेशल केसेस आणखीन येतात. डायगोनल मॅट्रिक्स, देन स्केलर मॅट्रिक्स, अँड दिस इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्या पुढे जाऊन आता इथे डायगोनल इलेमेंट्स दिसत आहेत. आता नॉन डायगोनल इलेमेंट्स तर सगळे 0 आहेत, पण सपोज इथे अपर साईडला काही इलेमेंट्स इथे असतील, सपोज इथे काहीतरी -2 0 3 आणि इथले इलेमेंट कुठलेही डायगोनल आहे 0. तर आता आपण इथे ऑब्झर्व केलं तर नॉन डायगोनल इलेमेंट मधले जर लोअर पार्ट आहे, डायगोनलचा हा जो लोअर पार्ट आहे ते सगळे इलेमेंट्स 0 दिसत आहेत, आणि इथे काहीतरी इलेमेंट्स आहेत, म्हणजे सगळे इलेमेंट्स रिअल नंबरच आहेत. 0 इज ऑल्सो रिअल नंबर, बट हे 0 आहेत आणि ते 0 और नॉन 0 नंबर इथे अपर ट्रायंग्युलरच्या भागात इथे दिसत आहेत. तर दिस इज कॉल्ड अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कारण हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ना, तो असं जर आपण डायगोनल काढला तर थोडासा असा ट्रायंगल सारखा दिसतो. सो अपर ट्रायंगल जो पार्ट आहे त्या मॅट्रिक्सचा तिथे काहीतरी नॉन झिरो किंवा 0 पण चालतात, तिथे असे मिक्स इलेमेंट्स तिथे आहेत. आणि लोअर ट्रायंगल जो बघतोय आपण ह्या मॅट्रिक्सचा तो तिथे सगळा 0 इलेमेंटने आहे. सो दिस इज कॉल्ड अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि मग मग उलटं केलं की काय होणार की इथे जर नंबर्स प्रेझेंट असतील, म्हणजे डायगोनलच्या खालचा हा जो असा ट्रायंग्युलर पार्ट दिसतोय, इथे काहीतरी नंबर आहे 3 5 1 -1, आणि इथे काहीतरी नंबर प्रेझेंट आहेत 2 5 3 8. आता इथे बघितलं तर हा ट्रायंगलचा जो पार्ट दिसतोय तिथे काहीतरी नॉन 0 नंबर्स इथे प्रेझेंट आहेत, आणि इकडचा अपर भाग आहे तो सगळा 0 नंबर्सचा आहे. तर
अशा टाईपच्या स्क्वेअर मॅट्रिक्सला म्हणायचं लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. सो लोअर ट्रँग्युलर जो भाग आहे तो तिथे काहीतरी प्रेझेंट आहे आणि अप्पर सगळा तिथे 0 आहे. सो स्क्वेअर मॅट्रिक्स आला की मग ह्या आणखीन सगळ्या त्याच्या स्पेशल केसेस एक येत जातात. आता जसं तुम्ही मॅट्रिसेस स्टडी करत जाल, त्याचे एक्झाम्पल सॉल्व कराल, त्याचं अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स बघाल वगैरे, तेव्हा हे टाईप ऑफ मॅट्रिक्स अगदी इझी आहे, अगदी ट्रिव्हियल आहे हे लक्षात येईल. जसं कारण आपण ते यूज करत जातो त्यामुळे आपल्याला ते लक्षात राहतं की ह्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं, काही कशाला अपर ट्रँग्युलर म्हणायचं. आता आपण जस्ट सुरुवात करतोय, इंट्रोड्यूस करतोय तुम्हाला हा चॅप्टर, म्हणून मी हे सगळे टाईप तुम्हाला इथे सांगते. पण नुसतं तुम्ही पुस्तकात जाऊन वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल. अगदी इझी कन्सेप्ट आहे की कसे कुठल्या कुठल्या टाईपचे मॅट्रिक्स आहेत. त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्सच घेतला तर त्याच्यात सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक असा एक कन्सेप्ट येतो. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सचा जास्त इम्पॉर्टंट आहे स्क्वेअर मॅट्रिक्स, इथे लक्षात येईल. कारण स्क्वेअर मॅट्रिक्सवरनं बरेच प्रकार पुढे होते. सो स्क्वेअर मॅट्रिक्स एखादा असेल तर त्याच्यात सिमेट्रिक अँड नॉन स्क्यू सिमेट्रिक असा एक कन्सेप्ट येतो. सपोज 3x3 आपण मॅट्रिक्स घेतला, 1 -2 3 0 5 काहीतरी 1. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, तर डायगोनल एलिमेंट्स कसे, कारण डायगोनल एखादा स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर असा तुम्ही जर कागद घेतला आणि तो फोल्ड केला तर तो जो येणार आहे तो डायगोनल येणार आहे. सो ह्या डायगोनलवर काही एलिमेंट्स असते तरी चालतात. आता नॉन डायगोनलमध्ये आता पोझिशन ह्या आपल्याला माहिती आहे AI चे पोझिशन काय असतात. सो आपण असा जरी ते फोल्ड केला तर ह्या नंबरवर हा नंबर प्लेस होणार आहे, ह्या नंबरवर हा नंबर प्लेस होणार आणि हा ह्या नंबरवर येणार आहे, बरोबर. सो हे जे नंबर येतात ते एक्झॅक्टली सेम लागतात. म्हणजे ह्या पोझिशनला 1 असेल तर ह्या पोझिशनला 1 पाहिजे, इथे 5 आहे तर इथे पण 5 पाहिजे, इथे 0 आहे तर इथे पण 0 पाहिजे. म्हणजे कुठली पोझिशन, तर ही झाली A फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे A12 पोझिशन झाली. दिस इज A13 पोझिशन. ही पोझिशन बघितली तर सेकंड रो आहे ना, मीन्स सेकंड रो थर्ड कॉलम A23 पोझिशन आहे. दिस इज A32 पोझिशन आहे, ही 31 पोझिशन आहे आणि ही बघितली तर A2 आणि फर्स्ट कॉलम 2 1 पोझिशन. सो हा सगळा डायगोनल इग्नोर करायचा, डायगोनलला काही एलिमेंट्स चालतील. पण आता बघितलं तर A12 पोझिशनचा A21 पोझिशनचा सेम लागतो एलिमेंट, म्हणजे AIJ पोझिशन अँड AJI पोझिशन बरोबर उलट केली, फ्लिप केली की ते सगळे नंबर्स काय लागतात, सेम लागतात, की त्याला सिमेट्रिक म्हणतात. थोडक्यात काय की असा जर कागद घेतला आणि हा असा फोल्ड केला तर जे नंबर एकमेकांवर येणार आहेत ते नंबर काय लागतात, आयडेंटिकल, सेम टू सेम नंबर लागतात. A13 पोझिशनला 5 आहे, देन A31 पोझिशनला पण 5 असला पाहिजे. A23 पोझिशनला 1 आहे, सो A32 पोझिशनला 1 असला पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण ते रिप्रेझेंटेशन घेतलं होतं मॅट्रिक्सचं, ते लक्षात ठेवा की रो आणि कॉलम ह्याने ते रिप्रेझेंट केलेलं आहे आपण. म्हणजे आपल्याला पुढे या सगळ्या गोष्टींसाठी ते पटकन यूज करता येतं. सो AIJ इज इक्वल टू AJI पोझिशन असल्या पाहिजे. अर्थातच या पोझिशन काय आहेत, ही A11 आहे, A22 आहे, A33 पोझिशन आहे, तिथे I इज इक्वल टू J आहे. त्यामुळे ह्या डायगोनलच्या पोझिशन जर बघितलं तर त्या वेगळ्याच आहेत. A11 A22 A33 A44 हा सगळा डायगोनल झाला. आणि AIJ आणि AJI म्हणजे हे रिमेनिंग एलिमेंट्स, ते जर त्या पोझिशनचे या पोझिशनचे सेम असेल देन इट इज कॉल्ड सिमेट्रिक. सिम्पल आहे, असा केला की एकमेकांवर येणारे एलिमेंट सेम असते पाहिजे. मग स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय की सो स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, ऑलमोस्ट तसंच, फक्त एक्झॅक्टली डिफरंट काय ते साईन असलेले. म्हणजे काय, इथे 0 येतं, इथे 0ला काही नाही. इथे सपोज -5 असेल तर ह्या पोझिशनचा +5 पाहिजे, इथे +1 असेल तर ह्या पोझिशनला -1 पाहिजे. तर अशा पद्धतीने आले एलिमेंट, म्हणजे AIJ इज इक्वल टू -AJI अशा फॉर्मॅटमध्ये जे एलिमेंट असेल, अदर दॅन अर्थातच इथे काही डायगोनलचा बघत नाही, पण सिमेट्रिक मॅट्रिक्समध्येच बघावं लागतं. सो अशा टाईपमध्ये असेल तर त्याला म्हणतात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो सिमेट्रिक मॅट्रिक्स आला की मग त्याच्यात अजून बरेच टाईप आले. आता हा सिमेट्रिक म्हणजे काय तो कळला, सॉरी स्क्वेअर मॅट्रिक्स आला की बरेच टाईप्स आले. आता स्क्वेअरमध्ये ह्याला सिमेट्रिक म्हणतात आणि बरोबर अपोजिट साईन आले त्या पोझिशनच्या नंबरचे की त्याला म्हणतात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता हे झाले मॅट्रिसेसचे टाईप.
अजून आपल्याला एक आहे की जसं डिटर्मिनंटमध्ये एक प्रॉपर्टी होती की रोज ॲज अ कॉलम, कॉलम ॲज अ रो केलं तर डिटर्मिनंट चेंज होत नाही वगैरे, ही डिटर्मिनंटमधली प्रॉपर्टी झाली. इथे तसं होईलच असं नाही, पण मॅट्रिक्स असा करता येतो आपल्याला, फ्लिप करता येतो. सपोज असा असेल एखादा मॅट्रिक्स काहीतरी 1 2 -3 5 6 1. आता हा मॅट्रिक्स काय आहे, 2/3 असा मॅट्रिक्स आहे. सो 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. तर आपण इथे त्याला उलटा करू शकतो की जे रो आहेत ते ॲज अ कॉलम आणि कॉलम ॲज अ रो असं आपण घेऊ शकतो. आता त्याला वेगळं म्हणतात, वेगळा मॅट्रिक्स येणार आहे. सपोज हा ए, हा मॅट्रिक्स आपण इथे रिप्रेझेंट केला, तर आपण तो असा करू शकतो की जी रो आहे ती ॲज अ कॉलम म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजेच काय, ही जी रो आहे ती सगळी कॉलम म्हणून घ्यायची. मीन्स 1 2 -3 ही 5 6 ती अशी कॉलम म्हणून घ्यायची. 5 6 1. आता याची ऑर्डर चेंज झाली बघा, कारण इथे आता काय झालं, 3 रोज झाल्या आणि 2 कॉलम झाले. सो हा 2/3 मॅट्रिक्स झाला. आता हा डिफरंट मॅट्रिक्स आहे. हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स हे दोन्ही डिफरंट मॅट्रिक्स आहेत, वेगळी रिप्रेझेंटेशन आहेत. जरी आतले नंबर सेम असले तर इथे रिप्रेझेंटेशन वेगळं होतं, इथे रोचं कॉलम, कॉलमचं रो केला. सो हा जो डिफरंट मॅट्रिक्स तयार केला त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सो हा ह्या एचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स करायचा असेल तर रो आणि कॉलम असे चेंज करायचे आणि त्याचं लिहिताना असं लिहायचं A⁻T, म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. कुणाचा, ह्या एचा हा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आहे. सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मीन्स काय की रो ॲज अ कॉलम अँड कॉलम ॲज अ रो असं जर आपण केलं तर त्याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हा असं करावा लागतो का, काही कॅल्क्युलेशनमध्ये लागतं का वगैरे, ते सगळं आपण पुढे जेव्हा सॉल्व्ह करू वगैरे तेव्हा लक्षात येईलच. पण ट्रान्सपोज करायचा असेल एखाद्या मॅट्रिक्सचा तर तो कसा करायचा लक्षात आलाय, जी ॲज अ रो दिलेली आहे तिला ॲज अ कॉलम करायचं. कम्प्लिटली डिफरंट मॅट्रिक्स येतो आणि त्याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यानंतर म्हटलं तसं मॅट्रिक्स हे रिप्रेझेंटेशन आहे, लाईक अ वेक्टर असं आहे ते. त्यामुळे त्याची स्केलर व्हॅल्यू तशी नाही आहे. पण मॅट्रिक्सची स्केलर व्हॅल्यू काढायची असेल तर डिटर्मिनंटचा यूज करावा लागतो. त्यामुळे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचीच स्केलर व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे कुठल्याही एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सची, सपोज असा मॅट्रिक्स आहे काहीतरी 1 0 2 4, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बिकॉज हा 2/2 असा मॅट्रिक्स आहे. तर ह्या मॅट्रिक्सची आपण स्केलर व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी डिटर्मिनंटचा यूज करावा लागतो. सो डिटर्मिनंटचा यूज करण्यासाठी हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायला लागतं. त्यामुळे असं नोटेशन घ्यायला लागतं. कारण ए, सपोज A असं आपण ह्याला मॅट्रिक्सचं नाव दिलं असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए असं तिथे लिहावं लागतं आणि मग हे डिटर्मिनंटमध्ये रिप्रेझेंटेशन करून मग डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा माहिती आहे, त्याप्रमाणे त्याची ती व्हॅल्यू काढायची. सो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याची स्केलर व्हॅल्यू काय ते डिटर्मिनंट यूज करून आपण ती फाइंड आउट करू शकतो. आता एखाद्या मॅट्रिक्सची, अर्थात स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते त्याच्यावरून मॅट्रिक्सला काय म्हणतात असं पण एक आहे की त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला म्हणतात सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे आधी मॅट्रिक्स घ्यायचा, तो जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर अर्थात पुढे जाऊन. सो स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. सो एखाद्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली की तो सिंग्युलर मॅट्रिक्स होतो आणि अर्थातच नॉन झिरो व्हॅल्यू आली तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं ते म्हणतात. सो आतापर्यंत तुम्हाला मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, ते A, I, J आणि ते पोझिशन कशा डिसाईड होतात वगैरे ते तुम्हाला कळलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून टाईप्स ऑफ मॅट्रिक्स घेतले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कसं असतं वगैरे हे सगळं बघणारच आहोत. पण आत्तापर्यंत लक्षात आलं आहे काय आपण इथे घेतल्या टाईप्स. म्हटलं तसं हे कळायला अगदी सिम्पल आहे. तुम्ही नुसतं पुस्तकात एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की कुठल्या मॅट्रिक्सला आपण अपर ट्रायंग्युलर म्हणायचं किंवा कुठल्या मॅट्रिक्सला झिरो मॅट्रिक्स म्हणायचं. सो दीज आर टाईप्स ऑफ मॅट्रिक्स.